एकीकडे दुष्काळाचे सावट असणाऱ्या नगर जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी दुपारी आणि रात्री ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। वादळाबरोबरच अनेक ठिकाणी जोरदार गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पारनेर, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहता, अकोले या तालुक्यांमध्ये वादळाचा चांगलाच तडाखा बसला। या पावसाने काही ठिकाणी पिकांची नासाडी झाली तर काही ठिकाणी पाण्याची गरज होतीच। तेथील पिकांना चांगले वातावरण झाले आहे। थंडीची चाहूल लागण्याआधीच अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता। रविवारी हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला। भंडारदरा आणि मुळा पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीट झाली। पारनेर तालुक्यालाही रविवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला। अनेक गावात मोठ्या प्रमाणावर गारा पडल्या। कांदा, चारा पिके, केळीच्या बागा भुईसपाट झाल्या। पारनेर तालुक्यातील जवळा, पानोली, राळेगण, थेरपाळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारा पडल्या। पारनेर तालुक्यातील अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे। पांडुरंग पवार, राहणार निघोज, तालुका पारनेर यांच्या पोल्ट्री शेडमधील 5,000 पक्षी मृत्युमुखी पडले आहेत। त्याचप्रमाणे अक्षय म्हस्के, राहणार सांगवी, सूर्या आणि इतर पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। नगर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद संगमनेर तालुक्यात 50.5 मिलीमीटर इतकी झाली तर सगळ्यात कमी पावसाची नोंद 1.2 मिलीमीटर जामखेड तालुक्यात झाली। पारनेर तालुक्यात गारपिटीमुळे शेतात उभी असलेली पिके जमीनदोस्त झाली। अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि नुकसानीच्या पाहणीसाठी आमदार निलेश लंके सोमवारी सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करत लंके यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले। आमदार लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले असून या गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागांचे तात्काळ सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत अशी मागणी पत्राद्वारे केली आहे। या संदर्भात आमदार निलेश लंके यांनी अधिक माहिती दिली। काय झालं? सगळ्या कोणतीच गाडी चांगली राहते। काय जेवढ्या गावात मोठ्या गाड्या होत्या ना लावलेली होती धंदन का पाहतोय पवी नाही काय 50-100 बाहेर राजमाता एवढं जाणतो बोनेट रोल किती पडले काचा फुटल्या। सोलार सर्रास फुटले सगळे शेड पण पोल्ट्री एक नाही पोल्ट्रीची शिमिटी पत्र ते फुटले कांदा नाही याला पण पाहायला कुठं राहिला 8 दिवसाला तुम्ही मार्केटला गेला असते काम 800 रुपये कॅरेट सध्या गारपीट आणि वादळी पाऊस झाला तर तालुक्यात कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे आणि काय मागणी केली? काल 4 वाजता इतकी अतिशय मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। एक 85 वर्षाच्या आजीने सांगितलं की मी लहानपणापासून इतके मोठ्या प्रमाणात गारपीट पाहिले नाही। त्या गारपीटीने इतका भयानक नुकसान केलं म्हणजे आपण आता काही टोमॅटोचा एक बाग पाहिला म्हणजे पूर्णपणे टोमॅटो फुटले त्या ठिकाणी। मका असू, ज्वारी असू 100% पिकं गेलेली। आता आपण कांद्याच्या शेतात उभे, कांदासुद्धा एकदम 100% कांदा गेलेला आहे। आणि गावातील काही पोल्ट्री फार्म आहेत, या परिसरातील पोल्ट्री फार्मसुद्धा फुटलेले आहेत। म्हणजे गारपीट इतकी मोठ्या प्रमाणात होती, गारा इतक्या मोठ्या प्रमाणात होत्या की ज्या 4 व्हीलर गाड्या लावलेल्या होत्या चौकात त्या गाड्यांच्या काचासुद्धा फुटलेल्या आहे। म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मोठ्या प्रमाणात नुकसान म्हणण्यापेक्षा 100% शेतकरी आज उद्ध्वस्त झालेला आहे। तर आमची आता मुख्यमंत्र्यांना, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना काल मी पत्रव्यवहारसुद्धा केला रात्री की आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। काय होतं बऱ्याच वेळा नुकसान झाल्यानंतर पंचनामे होत असतात तर प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी मदत होत नाही। त्यामुळे माझी एकच मागणी असणार आहे की आता पंचनामे तर होतीनच। मी काल कलेक्टर साहेबांशी बोललो, तहसीलदारांशी बोललो, त्यांचे काय आता महसूलचे अधिकारी आता पंचनामे करतील, पण पंचनामे करून प्रत्यक्षरित्या 100% मदत मिळाली पाहिजे ही आमची मागणी राहील। पीक विमा शेतकऱ्यांनी काढला असेल त्याचंही म्हणजे मिळत नाही वेळेवर, अशा ज्या काही अडचणी येतात त्यासाठी काय? बऱ्याच गोष्टी आहेत। पीक विमा काढल्यानंतर पीक विमा मिळत नाही, नुकसान भरपाई मिळत नाही। तर आमची आता एकच प्रामुख्याने मागणी असणार आहे की आमच्या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई 100% मिळाली पाहिजे। आश्वासनं नको, घोषणा नको, आता नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। कारण शेतकरी 100% संपलेला आहे। शेतकऱ्यांपुढं काही पर्याय नाही। आता एक टोमॅटोचा शेतकरी पाहिला असेल म्हणजे इकून तिकून कुठं खतं उधार आणा, कुठं औषधं उधार आणा, कुठं बियाणे उधार आणा आणि आता उद्ध्वस्त झाला, रडत होता। म्हणजे एवढं अवघड परिस्थिती आहे। कांद्याच्या बाबतीत सुद्धा 100% शेतकरी संपलेले आहेत सगळे। एक तर आमचा भाग दुष्काळी आहे। आम्ही दुष्काळी जाहीर करा म्हणून आम्ही सरकारकडे त्या ठिकाणी पाठपुरावा करून माझ्या तालुक्यासहित नगर जिल्हा दुष्काळी जाहीर करून घेतला आणि आता परत ही भयानक परिस्थिती।
येणाऱ्या अधिवेशनामध्ये तुम्ही पीक विम्यासाठी आवाहन करणार. येणाऱ्या अधिवेशनात तर आम्हाला शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी मागणी करावंच लागणार आहे, कारण तो प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आमच्यासाठी तो असणार आहे. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.